तर काय म्हणता मंडळी, मजेत का सगळे? तर आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी. तर आजचा व्हिडिओ आहे की जे म्हाडाचं जे एन-ओ-सी असतं, ज्यासाठी आपल्याला आपले सरकार थ्रू ॲप्लिकेशन करावं लागतं. तर त्याविषयीचा आजचा व्हिडिओ आहे की बऱ्याचशा लोकांनी जे आहे ना, काय झालं ॲप्लिकेशन केलेलं होतं, परंतु त्यांना समजत नाही की आपल्याला जे एन-ओ-सी आहे फॉर रेंट, ते आपलं अप्रूव्ह झालं आहे की रिजेक्टेड झालं आहे, की रिजेक्ट झालंय तर मग काय कारण आहे किंवा ते अपील कसा करायचं आहे रिजेक्शनचं. सो काय विषय झाला होता, की बरेचसे जे होते त्यांनी मागच्या वर्षी जी प्रोसेस होती, की तुम्हाला आधी पोर्टल थ्रू ॲप्लिकेशन करायचंय आणि मग फिजिकली काही डॉक्युमेंट्स ते द्यायचे होते. सो त्या स्टेपने सर्वांनी ह्यावर्षी देखील ॲप्लिकेशन केले होते. परंतु ह्यावर्षी थोडा बदल झालेला आहे ॲप्लिकेशन प्रोसेसमध्ये. तर तुम्हाला काय करायचंय, की जे ॲग्रीमेंट होतं ना ह्या वर्षाचं जे ॲग्रीमेंट आहे आपल्याला, सो ते ॲग्रीमेंट देखील आपल्याला पोर्टलवरच अपलोड करायचंय. म्हणजे आपल्याला फिजिकली डॉक्युमेंट्स घेऊन तिथे जायचं नाही. सो बऱ्याचशा लोकांनी ते अपलोड केलं नव्हतं. त्यामुळे बऱ्याचशा लोकांचे जे आहे ना ॲप्लिकेशन रिजेक्ट झालंय. सो त्यांनी आता काय करायचं, तर त्या संबंधित हा व्हिडिओ होणार आहे. तर व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि काही डाऊट असतील तर कमेंट सेक्शनमध्ये टाकत चला, ठीक आहे. सो आता आपल्याला सर्वात आधी काय करायचं, की आपले सरकार पोर्टलवरती लॉग इन करून घ्यायचं आहे, ठीक आहे. त्यानंतर तुम्ही मेन पेजवर येणार आहे. इथे तुम्हाला सर्व तुमचा स्टेटस दिसणार आहे. सो बघा इथे जे मी ॲप्लिकेशन केलेले बघू आहे शकता, तर बघा. हे ॲप्लिकेशन रिजेक्टेड दाखवतंय, ठीक आहे. जर तुम्हाला इथे दिसत असेल, तर याचं मेन कारण काय आहे ते तुम्हाला जर बघायचं असेल तर बघा, इथे देखील नाकारण्याचे कारणवरती गेले, की तुम्हाला इथे दिसू शकतं, की रिव्हर्टेड बाय सी-एफ-सी. सो त्यानंतर काय करायचं, की तुम्हाला इथं कारण समजत नाही ना, तर परत मेन पेजवर जायचंय. त्यानंतर इथं गो टू डिपार्टमेंटल डॅशबोर्ड, ठीक आहे. इथे गेल्यानंतर तुम्हाला इथे सर्व दिसेल, की तुमचं ॲप्लिकेशन केव्हा केलं होतं, ठीक आहे. केव्हा त्यावरती ॲक्शन घेतलं, ठीक आहे. रिजेक्टेड का झालंय. सो बघा इथे बघा, रिव्हर्टेड बाय डिपार्टमेंट म्हणजे ते रिजेक्शन झालेलं आहे डिपार्टमेंट थ्रू. सो तुम्हाला इथे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला एक त्यांनी रिमार्क दिलेला आहे, की तुमचा इश्यू काय आहे तुमच्या ॲप्लिकेशन सोबत. तर इथे बघू शकता, की इथे दाखवलेलं आहे, की प्लीज सबमिट द रजिस्टर्ड रेंट ॲग्रीमेंट. सो बघा काय होतं, की लास्ट इयरच्या प्रोसेस केल्यामुळे आपण ह्यावेळेस जे ॲग्रीमेंट आहे ते पोर्टलला अपलोड करण्याचं विसरलो होतो. सो त्यांनी रिजेक्ट केले. त्यानंतर त्यांनी एक ऑप्शन दिलं होतं, की तुम्ही ईमेल थ्रू आम्हाला ते ॲप्लिकेशन पाठवा. आम्ही त्यावर नक्कीच काही ना काही लाइक ते कन्सिडर करून तुमचं ॲप्लिकेशन आम्ही ग्राह्य धरू. सो ते देखील आपण केलेलं होतं, की आम्ही ईमेल देखील पाठवलेला आहे. तरीसुद्धा ते ॲप्लिकेशन रिजेक्ट झालेलं आहे. तर मग आता तुम्हाला त्याचं जे काही एडिट करायचं आहे फॉर्म किंवा जे काही ॲप्लिकेशन रिसबमिट करायचं तर ते कसं करायचं ते बघा. तर काय करायचं तुम्हाला, पुन्हा तुम्हाला इथे मेन पेजवरती यायचे, ठीक आहे. मेन पेजवरती आल्यानंतर इथे बघा तुम्हाला अपील करायचं आहे. तर अपील कधी करायचं असतो बघा मित्रांनो, इथे त्यांनी दिलेलं आहे, की जे काही प्रोसेससाठी जो टायमिंग आहे तो आहे कमीत कमी जास्तीत जास्त 22 दिवस लागतात, ठीक आहे. सो 22 दिवसाच्या वरती होऊन सुद्धा जर तुमचं ॲप्लिकेशन रिजेक्ट झालं नाही किंवा ॲक्सेप्ट झालं नाही, ते स्टेटसच काही दाखवत नाही. सो अपीलचा ऑप्शन तेव्हा येत असतो, ठीक आहे. सो आता अपीलचा ऑप्शन आलेला आहे, तर तुम्हाला काय करायचं इथे अपीलवर जायचं. अपीलचा मिनिंग काय आहे, की तुमचा जे काही इश्यूज आहे त्याच्यासाठी तुम्ही अपील करताय, की आमचा जो काही प्रॉब्लेम आहे तो तुम्ही आम्हाला सॉल्व्ह करून द्या किंवा आम्हाला मदत करा. सो याचा मिनिंग असतो अपीलमध्ये काय करायचं बघा. अपीलला आल्यानंतर तुम्हाला इथे अपीलचा एक फॉर्म येईल, ठीक आहे. सो इथे बघा तुम्हाला हा फॉर्म फिलअप करायचा आहे. तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सर्व टाकून इथे बघा. आता इथे बघा सर्व जे काही डिटेल्स आहे इथे बघा, तुम्हाला हे सर्व डिटेल्स भरण्याची गरज नाही. तुम्ही काय करा, जे काही कमीत कमी जे काही जे इथे स्टारवाले जे ऑप्शन्स आहे ते तुम्हाला फिलअप करायचे. बघा जसं इथे नाव लिहायचंय तुमचंवालं, ठीक आहे, किंवा हे ऑलरेडी फिलअप आलेलं आहे, ठीक आहे. त्यानंतर इथे तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे. हा कंपल्सरी आहे. इथे तुम्ही तुमचा ॲड्रेस टाका. त्यानंतर इथे तुमचा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर लिहायचा आहे. तर बघा इथे मोबाईल नंबर ऑलरेडी आहे, तर मी इथे ईमेल आयडी टाकून देतोय. ठीक आहे. तर इथे ईमेल आयडी टाकण्याचं एक कारण असं असू शकतं, की ईमेलच्या थ्रू तुम्हाला एन-ओ-सी येईल ते तर माहितीच आहे तुम्हाला, किंवा ते असं चेक करू शकता, की ह्या ईमेल थ्रू तुम्ही काही त्यांना डॉक्युमेंट्स पाठवले का? तर सो त्यासाठी ते ईमेल मागत असावे. सो इथे तुम्हाला ईमेल टाकायचं आहे, त्यानंतर इथे ॲड्रेस टाकायचा आहे. ॲड्रेस देखील मी टाकून घेतोय. तर इथे मी हा ॲड्रेस देखील टाकलेला आहे मित्रांनो, ठीक आहे. इथे काय करा, इथे तुमचा जो काही फ्लॅट आहे किंवा जो तुमचा फ्लॅट आहे ना त्याचा ॲड्रेस टाकून द्या. त्यानंतर इथे सर्व डिटेल्स फिलअप केल्यानंतर एक वेळेस सर्व व्हेरिफाय करून घ्या, की करेक्ट भरलेलं आहे का? ठीक आहे. इथे ही सर्व डिटेल्स प्रॉपरली फिलअप केल्यानंतर व्हेरिफाय करून घ्या. त्यानंतर बघा पुढे जायचं हे बघा, हे जे बाकीचे फील्ड्स आहे ना यांना तुम्ही राहू द्या, ठीक आहे. हे डिटेल्स नाही भरले तरी चालणार आहे. त्यानंतर
इथे तुम्हाला हे जर तुमच्याकडे डिटेल्स असतील तर हे देखील तुम्ही भरू शकता. इथे बघू शकता की तुम्ही कशासाठी ॲप्लिकेंट केलं होतं, की तुम्ही नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेटसाठी तुम्ही अप्लाय केलं होतं. त्यानंतर हे सर्व भरले किंवा नाही भरलं तरी काहीच इश्यू नाही आहे. कारण तुम्ही मागे जेव्हा ते ॲप्लिकेशन केलं होतं, तेव्हा देखील त्या डिटेल्स त्यांच्याकडे पोहोचलेल्या आहे. सो ते तुम्ही भरलं किंवा नाही भरलं तरी काही इश्यू नाहीये. ठीक आहे. जर तुमच्याकडे माहिती असेल तर तुम्ही ते भरू शकता. माझ्याकडे नाही सो मी ते राहू देतोय. त्यानंतर इथे तुम्हाला टाकायचं की तुमचं ॲप्लिकेशन रिजेक्ट झालंय का? काय इश्यू आहे? ते सर्व इथे 3 ऑप्शन आहे. सो नो डिसिजन टेकिंग म्हणजे 22 दिवस झाल्यानंतरही तुमच्या याच्यावर रिजेक्ट होत नाही किंवा एक्सेप्ट होत नाही. सो तुम्ही नो डिसिजन टेकन तेव्हा फिल करू शकता. त्यानंतर इथे पब्लिक सर्व्हिसेस नॉट प्रोव्हायडेड विदिन स्टिम्युलेटर ते देखील सेमच आहे की टाईमाच्या आत तुम्हाला दिलं नाही. परंतु आपला रिजेक्शन झालाय तर मग आपण इथे रिजेक्शनचं सिलेक्ट करणार आहे. त्यानंतर इथे जर तुम्हाला वाटते की तुमचं काय प्रॉब्लेम ते सर्व तुम्ही ते डिटेल्समध्ये मेन्शन करू शकता. की जसं आता मी इथे लिहिलेलं आहे की आम्ही ॲप्लिकेशन केलं होतं ओल्डर प्रोसेसनुसार. पण आम्हाला माहिती नव्हतं की ॲप्लिकेशनची प्रोसेस आहे ती चेंज झालेली आहे. त्यानुसार आम्ही 7 तारखेला इथे मेल देखील केलेला होता. परंतु तरी देखील आमचं ॲप्लिकेशन रिजेक्टेड झालंय. तरी आम्ही हा अपील करतोय आणि जे काही डॉक्युमेंट्स आमचे राहिले होते ते आम्ही अपीलमध्ये टाकतोय. सो इथे तुम्ही ते टाकू शकता आणि इथे खाली तुमच्या अजून जे इन्फॉर्मेशन टाकू शकता. हे देखील कंपल्सरी नाही टाकणं. परंतु त्यांना कळायला पाहिजे की काय इश्यू होता. तर सो त्यासाठी आपण ते टाकलेलं आहे. त्यानंतर इथे बघा तुमचे जर एक डॉक्युमेंटमुळे रिजेक्ट झालंय किंवा मल्टिपल डॉक्युमेंट्समुळे तर आता सध्या तरी आपलं रेंटमुळे ॲग्रीमेंट रेंटचं जे ॲग्रीमेंट होतं त्यामुळे रिजेक्ट झालं होतं. त्यामुळे आपण इथे डॉक्युमेंटचं नाव टाकून द्यायचं. त्यानंतर इथे जे काही डॉक्युमेंट आहे ते अपलोड करायचे. त्यानंतर जर अजून डॉक्युमेंट्स असतील तर इथे ॲड मोर डॉक्युमेंट्सवरती जायचंय आणि ते करू शकता. त्यानंतर इथे तुम्हाला हे जे टिक मार्क आहे ते करून घ्यायचंय. त्यानंतर इथे सर्व डिटेल्स एक वेळेस पुन्हा चेक करून घ्या. बरोबर टाकलेले आहे किंवा नाही. त्यानंतरच सबमिट करायचे. त्यानंतर इथे तुम्ही अपीलचं जे आहे ते इथे तुम्ही सबमिट करू शकता. जसं की इथे मी सबमिट करतोय. आधी सर्व चेक करून घ्या मगच सबमिट करा. त्यानंतर इथे जे अपील आहे ते तुमचं सबमिट झालेलं आहे आणि लवकरात लवकर त्यावर ते काही रिस्पॉन्स देतील. तर तुम्ही रेग्युलरली इथे बघू शकता अपील फॉर्म तुमच्याकडे आलेला आहे. याला तुम्ही प्रिंट करू शकता. ठीक आहे. याला प्रिंट करून घ्या म्हणजे तुमच्याकडे हा सेव्ह असणार आहे. त्यानंतर काय करायचंय ते तुम्हाला पुढे सांगतोय. हे मी डाउनलोड करून घेतलं. त्यानंतर पुन्हा तुम्हाला मेन याच्यावर जायचंय बघा. मेन याच्यावर गेले की इथे बघू शकता तुम्ही अपील केलेलं आहे. त्यानंतर तुम्ही ते हिस्ट्री देखील ट्रॅक करू शकता की अपीलचा स्टेटस काय आहे. तर त्यांनी काही ॲक्शन घेतलेलं आहे का नाही वगैरे, वगैरे ते तुम्ही बघू शकता. सो असं तुमचे जे काही इश्यू आहे ते तुम्ही सॉल्व्ह करायचे आणि लवकरात लवकर जर ॲप्लिकेशन रिजेक्ट झालं असेल तर ते तुम्ही त्याचा जे मेन कारण आहे ते बघून ते चेंजेस करून पुन्हा तुमचं अपील टाकायचं. तर अशा प्रकारे तुम्ही ॲप्लिकेशनचा स्टेटस चेक करू शकता. रिजेक्टेड असेल तर अपील करू शकता आणि जर ज्यांचे काय म्हणतात ॲप्लिकेशन अजून पाठवायचेच बाकी आहे, सो त्यांनी मला कमेंट सेक्शनमध्ये डाउट्स विचारू शकता. मी त्यांना नक्कीच हेल्प करेल आणि तुम्हाला जर काही पर्सनली हेल्प लागत असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉइन होऊन तिथे तुम्ही आपल्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता आणि मी तुम्हाला पर्सनली देखील हे सर्व डाऊट किंवा ॲप्लिकेशन प्रोसेसमध्ये हेल्प करू शकतो. बाकी सर्व डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहे. तर डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका आणि आपल्यासोबत सबस्क्राईब करून कनेक्ट होऊन जा. जेणेकरून मी तुमचे डाऊटही सॉल्व्ह करेल आणि भविष्यात तुमच्या डाऊट सॉल्व्ह करण्यासाठी व्हिडिओ देखील बनवत असेल. तर मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओके बाय.